हाय सर्वांना. बघा, आज बनवणार आहे मी अंडा करी. त्यासाठी मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत, गरम आहेत. याच्यावरचे असे टप्पर काढून घ्यायचे. बघा, लय वेळ झाले अंडे शिजायला टाकले होते मी. छान बॉईल झाले आहेत. गावठी अंडे आहेत. टप्पर सर्व काढून घेते मी अंड्याचे. अंड्याचे टप्पर काढून झालेले आहेत. अंडे फ्राय करून घेते आता मी. अंडे फ्राय करण्यासाठी गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. बघा, कढई गरम झालेली आहे. एक माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. अंडे टाकायचे याच्यामध्ये. पूर्ण अंडे टाकून द्यायचे. थोडी हळद, थोडं मीठ परतून घ्यायचं. अंडे छान फ्राय करायचे. हळद मीठ अंडे फ्राय झालेले आहेत. काढून घ्यायचं प्लेटमध्ये. याला आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. थोडं जास्त नाही टाकायचं. पहिलेचं तेल आहे त्याच्यामध्ये हिंग, जिरे, याच्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, ते पण टाकून घ्यायचं. परतून घ्यायचं. छान भाजायचं खमंग होईपर्यंत. मस्त वास सुटलाय बघा जिऱ्याचा. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा बारीक केलेला असते ना, याला छान भाजलं ना तर भाजीला चव छान येते. याला छान भाजायचं. तेल सुटेपर्यंत भाजायचं कांद्याला. 1 चमच लाल तिखट, 1 चमच घरी बनवलेला मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ परतून घ्यायचं. छान भाजायचं मसाल्याला पण. मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. परतून घ्यायचं. अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे, ताक टाकायचं. परतून घ्यायचं. दही टाकलं तरी चालते. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ताक टाकलेलं आहे. कारण अंडा करी बनवण्यासाठी दही किंवा टमाटे पण चालतात. मसाले छान भाजलेले आहेत. तर तेल सोडलं मसाल्यानं. आता तळवलेले अंडे टाकायचे. परतून घ्यायचं. गिरवीप्रमाणे पाणी टाकायचं याच्यामध्ये, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मला जास्त नाही बनवायची, थोडीच भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे. परतून घ्यायचं आणि भाजीला उकळी येऊ द्यायची छान. बघा, अंडा गिरवी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा अंडा गिरवी कशी झाली ते.